की याच्यामध्ये किती गद्दारीचे किडे वळवळले तरी ते आता तुटणार नाही। आता अंबादासजी तुम्ही बोलत होतात, तुम्ही बाजीप्रभू देशपांडेंचं नाव घेतलं, खंडूजींचं नाव घेतलं। मी धाराशिवमध्ये जेव्हा असेच दौरे केले तेव्हा तिथले आपले आमदार आहेत ओमराजे निंबाळकर, त्यांनी एक अतिशय सुंदर विषय मांडला। त्यांनी विचारलं लोकांना की छत्रपती शिवाजी महाराजांना आता किती वर्ष झाली, साधारणतः 350 वर्ष तर झाली ना, पण अजूनही खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, अनाजी पंत अशी नावं घेतल्यावर आपण त्यांना काय म्हणतो? म्हणजेच काय की खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का 300-400 वर्ष झाली तरी पुसला जाऊ शकत नाही, तरी ह्या गद्दारांचा किती जन्म घेतले तरी पुसला तो जाणार नाहीये। किती जन्म घ्या, गद्दार तो गद्दारच। पण एक गोष्ट काही असं म्हणतात ना, काही वेळेला होतं ते चांगल्यासाठी होतं, नाहीतर एक आपलं डबकं साचतं त्याच्यामध्ये नवीन पाणीच येत नाही, मग डास होतात, शेवाळे होतं। आणि डबक्याला जरा वाहतं पाणी मिळालं, झरा पाहिजे, झरा। हे जे गद्दार गेले ते बरं झालं, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आता उसळते। जुने लोक हे परत आलेलेच आहेत, नवीन अंकुर येत आहेत आता। आणि अनेक ठिकाणी मला असं दिसतंय की या लोकांनी जागा अडवून ठेवल्या होत्या, ते गेल्यामुळे त्यांची जागा नव्याने घेतलेली आहे। यालाच तर म्हणतात शिवसेना। म्हणजे आम्ही मुंबईकरांना काय फक्त उन्हाळा आणि पावसाळा, एक तर पाऊस धो पडतो तसा इकडे पडतो, पण थंडी वगैरे काय अशी नसते। पण निसर्गाचा एक नियम आहे की पानगळ होते, जी पानं जी सडतात, सडलेली पानं झडतात, आणि ती सडलेली पानं झडलीच पाहिजेत। जेव्हा ती सडलेली पानं झडतात तेव्हा नवीन अंकुर फुटतात। ही सगळी सडकी पानं आता झडून गेलेत आणि नवीन अंकुर फुटलेत, धुमारे फुटलेत। माझं तर भाडोत्री जनता पक्षाला आव्हान आहे। अरे काय बोललो मी, भाडोत्री जनता पक्ष बोललो काय, चुकीचं बोललो काय? कारण सगळं काही त्यांच्याकडे भाड्यावर चालतं, पैसा अमाप, स्वतःचं काहीच नाहीये, आणि नवीन योजना आणतायत। म्हणजे मी आता मुद्दामून कोणाचं नाव घेत नाही, पण आणखीन एक योजना करायची त्यांनी आणली असेल, भ्रष्टाचार अभय योजना, भ्रष्टाचारी अभय योजना। आणि तुमच्यापैकी काही जणांना फोन आले असतील की दादा तुमचं नाव अमुक अमुक आहे का, बरोबर ना? मग आम्ही भाजपच्या कार्यालयातून बोलतोय, तुम्हाला प्रधानमंत्री अमुक अमुक योजना या अंतर्गत लाभ मिळालाय का? असे फोन येतात ना। मग तसे असे सुद्धा फोन येतील की नमस्कार, गद्दार ताई आहेत का? नमस्कार, गद्दार भाऊ आहेत का? हा बोलतोय काय? तुम्हाला भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचार अभय योजनेचा लाभ मिळालाय का? हो मिळालाय। बरं, आता तुम्हाला काही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीचा काही त्रास आहे, सीबीआयचा त्रास आहे का? नाही, आता काय त्रास नाही। मग परत तुम्ही भाजपला मत देणार का? अहो ते गद्दारांना विचारतायत। मग हे गद्दार काय सांगतील, अहो आम्ही मत काय, आम्ही आतापासून त्यांची धुणीभांडीच करतो, धुणीभांडी करायलाच गेलेत तिकडे, बसा घासत। पण याला नशीब म्हणतात, ही जिवंत माणसं, हे माझं वैभव, वडलोपार्जित वैभव आहे माझं। हे मध्यंतरी आपले पंतप्रधान इकडेच कुठेतरी येऊन गेले होते, आणि सभेला काय आगडबंब खर्च किती केला, 12